अर्थात हे माझं मत झालं, म्हणजे हॉस्टेलमध्ये जायचंच असेल तर कॉलेजात असताना जावं ना मुलांनी, लहान वयात कशाला ना उगाच. आजोबा पण मी एवढा पण छोटा नाहीये. ए मम्मा, मी जाऊ का ग हॉस्टेलला? अखिल फटका दे तिला. हाय अपचूप. बनी बाळा इथे. हेच ते हॉस्टेल आहे ना जे तुला आवडलं? हो बाबा, आणि ग्राउंड पण बघ ना किती मोठं आहे ते. रिव्ह्यूज पण तसे चांगलेच दिसतायत. फी किती भरायची बघा. नुकतीच 1.25 लाख भरली आहे ना ह्या शाळेत, म्हणून. ते मी बघी नाही, तू काळजी नको करूस. बनीची इच्छा असेल ना मी पाठवेन तर. थँक्यू बाबा. आता मी एकदम शाण्यासारखं वागेन आणि खूप अभ्यास करीन. आणि क्रिकेट आणि फुटबॉलचं काय? तर खूप खेळ. गुड बॉय. चला बघूया अजून काय काय फॅसिलिटीज आहेत. अहो वसूचा फोन आहे. काय म्हणते? बघ 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 जरा बघ. हा बोल वसू. तुला बाबांनी सांगितलंच असेल ना, बनीने हॉस्टेलला जाण्याचा हट्ट धरला. का निर्णय घेतला त्याने असं मला नाही कळत आहे. त्याचं मन रमत नव्हतं तर थोडे दिवस आला असता ना तुझ्याकडे राहायला. हॉस्टेल कशाला? अगं इथं काय आणि तिथं काय, त्याचं मन कुठेच रमत नसेल ना, तर त्याला वाटतंय तर एखाद वर्ष राहू देत त्याला तिथे. नाही आवडलं तर परत घेऊन येऊ आपण घरी. उगाच बळजबरी करण्यात काय अर्थ आहे ना. तुला खरंच असं वाटतं? अगं म्हणजे आता त्याने ठरवलंय ना, मग तू नाही म्हणत राहिलीस ना तर तो हट्ट करत राहील. त्यापेक्षा जाऊ दे, होऊ दे त्याच्या मनासारखं. गंमतच आहे ना. वहिनी पण कधी असंच म्हणाली. कदाचित मीच अति काळजी करते त्याची. नको काळजी करूस, आम्ही आहोत ना. ठीक आहे, ठेवते. काम उरकून घेते सगळे. हो हो चालेल, आरामात कॉल कर. काय होऊन बसलंय होय? बनी खरंच आपल्यापासून लांब जाणार का? सुशेला, या शार्दूलची भेटी नसती म्हणून पण ही वेळच आपल्यावर आली नसती ग. त्याला जर कळलं तर तो आपल्या वसूचं बनीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. नाही नाही, त्यासाठी बनीचं लांब राहणं चांगलं आहे. हा विचार तसा स्वार्थी वाटेल आपल्याला, पण बनीच्या भल्यासाठी, त्याच्या चांगल्यासाठी योग्य आहे असं मला वाटतं. तनय आणि अखिलचे मार्क सुद्धा सेम असायचे. मंगल आठवतंय का? हो ना. ए बाय द वे, तू अखिलच्या लग्नाचा काही विचार केलायस की नाही? नाही म्हणजे कोणी मुलगी बघितलीस की नाही तू? आणि खरं सांगू का, डोळ्यासमोर एखादी सुंदर मुलगी असेल ना तर फार विचारही करू नकोस. हा काय म्हणजे काय अगं, खरंच आहे. सॉरी. मी जरा बाथरूम मध्ये जाऊन ना हे नीट करून दे. या मी दाखवते तुम्हाला. या ठीक आहे. काय चालूय तुझे? हा पाहुण्यांच्या समोर माझा नाक कापायचाच असं ठरवून आलीयस का? सॉरी आई. हे अगं चुकून झालं तिच्याकडून. तू गप्पा बैसा. हिचे सगळे खेळ माहिती आहेत मला. आपला मुलगा हॉस्टेलला जाणार म्हटल्यानंतर घरात सूतक असल्यासारखं तोंड पाडून वावरतीये सगळीकडे.
मगाशी 3-3दा हाका मारल्या, तुझं लक्ष नव्हतं? अगं नवीन नवरी आहेस, तुला भेटायला माणसं येणार घरात, पण त्यांच्या पुढे कसं वागायचं एवढंही कळत नाही तुला? एवढं होतं तर केलं कशाला लग्न? बसायचं त्या पोराला घेऊन घरात. आई प्लीज शांत हो ना. काय शांत काय हो? काय म्हणाली असेल विशाखा? एवढी चांगली साडी खराब केलीस तिची. तुझ्या माहेरी दिवाळीला जेवढा खर्च होतो ना, तेवढे पैसे लागतात तिच्या एका साडीला. सॉरी, मी इथून पुढे सांभाळून करेन. उपकार होतील. जयू, अगं किती चिडतीस तिच्यावर? हा, राहू देत ना. टाकू, सॉरी, खूप झाली माझी. मी आलेच. जाऊ दे, आपण काय बोलत होतो? सांग. आपण अगं आपण अखिलच्या लग्नाबद्दल बोलत होतो. कुणी मुलगी बघितलीस का तू? अखिलसाठी इतक्यात कुठे ग त्याचं? अगं या दोघी जणी आहेत, या जड होत आहेत सांभाळायला. त्या वसुंधराबाई साहेब आमच्या घरात ऍडजस्ट व्हायला प्रचंड वेळ लावताय. तिला आधी सरळ करायचं. अगं जयू आंटी रिलॅक्स. खरं तर वसुवहिनी ना माझी खूप फेवरेट आहे. आय नो ती थोडी सिरियस आहे. शी इज क्यूट दो. हा तुझा मोठेपणा आहे ग.